केंद्र सरकारनं मोठा गाजावाजा करत पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली। मात्र गेल्या खरीपात शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांचाच कोट्यावधी रुपयांचा फायदा झालाय। पीक विमा योजनेतून विमा कंपन्या मालामाल होत आहेत तर शेतकरी कंगाल होत आहेत। त्यामुळे पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सुरू करण्यात आली होती की विमा कंपन्यांचं भलं करण्यासाठी सुरू करण्यात आली होती, असा प्रश्न शेतकरी विचारू लागलेत। पीक विम्याऐवजी शेतकरी आता आरक्षणाची मागणी करू लागलेत। दुष्काळ आणि अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांच्या पिकांना सुरक्षा कवच मिळावे या हेतूने केंद्र आणि राज्य सरकारतर्फे राष्ट्रीय कृषी विमा योजना राबवली जाते। वर्धा जिल्ह्यात गेल्या वर्षी 90,000 शेतकऱ्यांनी 14 कोटी 17 लाख रुपयांचा विमा रिलायन्स कंपनीकडे भरलाय। मात्र गेल्या वर्षी फक्त 512 शेतकऱ्यांनाच विमा मिळालाय। या तपासणीसाठी रिलायन्स कंपनीचा प्रतिनिधी कृषी सहाय्यक यांच्या समेत तो पंचनामा होतो, परंतु रिलायन्स कंपनीचे प्रतिनिधी हे प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नसल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यांनी पीक विम्याचा आढावा घेतला असता कृषी विभागाने केलेला पंचनामा ग्राह्य धरण्यात यावा अशा सूचना विमा कंपनीला दिलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने कृषी विभागाने पंचनामा करून हे तक्रार अर्ज त्यांच्याकडे दिलेले आहेत। काही शेतकऱ्यांचं याच्यामध्ये कापसाचा विमा उतरला आहे आणि प्रत्यक्षात तुरीचं नुकसान झालं, असं असल्यामुळं काहींचे क्लेम सेटल झालेले नाही आहेत, परंतु तरीसुद्धा आम्ही त्यांना प्रत्येक केस वाईज याचा अहवाल मागवत आहोत। तरी विमाकड प्राप्त झाला होता विमा प्रतिनिधीकड आणि 512 तक्रारी ह्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यामार्फत आपण रिलायन्स इन्शुरन्स कंपनीवाल्याकडे सादर केल्या होत्या। याच्यामध्ये जे 209 जे प्रस्ताव होते त्या 209 प्रकरणामध्ये त्यांनी विमा मंजूर केलेला आहे आणि इतर जी प्रकरणं आहेत ते प्रकरणामध्ये त्यांनी याच्यामध्ये विम्यामध्ये या शेतकऱ्याचा समावेश नाही असं कारण नमूद करून ते प्रकरणं आपल्याकडे दिलेली आहे। तरीसुद्धा या बाबतीत आमचा पाठपुरावा त्यांच्याकडं आजही चालू आहे आणि आम्हाला या शेतकऱ्याचा जर विम्यामध्ये त्याचा समावेश असेल तर त्याप्रमाणे दिलेल्या पंचनाम्याच्या प्रमाणे ते कारण नमूद करून त्यांनी ते रिजेक्ट करावं अशा प्रकारचं पत्रव्यवहार आमचा त्यांच्याकडे चालू आहे। पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा बंधनकारक करण्यात आलाय। बँकेतून कर्ज देतानाच विम्याची रक्कम कपात करण्यात येते। इतर शेतकऱ्यांसाठी विमा ऐच्छिक आहे। मात्र आतापर्यंत किती शेतकरी विम्यासाठी पात्र ठरलेत याची माहिती बँकांनाही विमा कंपन्यांकडून देण्यात येत नाही। नुकसान भरपाईची जी आम्हाला किती जणाला त्यांनी नुकसान भरपाई दिलेली आहे त्याची मूळतः कसं आहे, कोणताही आपण विमा करतो तर त्याची आम्हाला ही अपेक्षा राहते की आम्हाला शेतकऱ्यांना का बा आम्ही आमचं नुकसान झालं तर विमा कंपनीच्या माध्यमानं आमची नुकसान भरपाई देण्यात येईल। त्याचा निकष कसा आहे का आपल्याला आपल्या शेतात एक ॲव्हरेज शेतीत किती उत्पन्न होते त्याच्या 70% ते उपज एक माप म्हणून पकडल्या जाते आणि त्या मापानुसार त्याचं किती टक्के नुकसान झालं तेवढ्याच टक्केच्या हिशोबाने त्यांची नुकसान भरपाई देण्यात येते त्यांना। पण किती जणांना त्याचा लाभ मिळाला याची सूची आम्हाला नसल्यामुळे आम्ही त्याची निश्चित आकडा तुम्हाला कळविण्यात असमर्थ। पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना आजपर्यंत कधीच योग्य लाभ मिळालेला नाही। केवळ विमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत। त्यामुळे कृषी विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी की विमा कंपन्यांसाठी असा नेहमीचा प्रश्न उपस्थित केला जातोय। सरकारनं विम्याऐवजी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण द्यावं अशी मागणी जोर धरू लागली आहे। आपत्तीच्या वेळी पीक विमा कामी येईल अशी आस्था ठेवून शेतकऱ्यांनी पीक विमे काढले, परंतु जर आपण त्याची आकडेवारी बघितली नगण्य शेतकऱ्यांना पीक विमे मिळालेत म्हणजे अजून हाती मिळाले नाहीत। नगण्य शेतकऱ्यांचे प्रस्ताव एक्सेप्ट झालेत आणि बाकीचे प्रपोजल्स रिजेक्ट झाले। पीक विम्याचा आढावा घेतला तर लक्षात आलं की एकट्या वर्धा जिल्ह्यातून कोटी रुपयात पीक विम्याचा प्रीमियम कलेक्ट करण्यात आला। शेतकऱ्यांना, कर्जधारक शेतकऱ्यांना बँकांनी कंपल्सरीली विमा काढायला लावला। विम्याच्या माध्यमातून फक्त शेतकऱ्याच्या शेतीला संरक्षित करण्याऐवजी आज आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विषमतेचा बळी पडत असलेल्या संपूर्ण शेतकरी कुटुंबाला आज संरक्षित करण्याची गरज आहे। शेतकरी समाजाला पुन्हा संपन्न करण्यासाठी विविध शासकीय योजनांमार्फत अन्न, वस्त्र, निवारा
शिक्षण आणि आरोग्य या त्याच्या गरजा परिपूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना आरक्षण रूपी दीर्घकालीन संरक्षण देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना आरक्षण दिल्यामुळे शेतकरी समाज हा पुन्हा आपल्या पायावरती उभा होईल, पुन्हा संपन्न होईल. त्याला इतर छोटे छोटे पॅकेजेस देण्याची गरज पडणार नाही. या वर्षीपासून दरवर्षी जसा शासन पीक विमा काढते, त्या पीक विम्याचा लाभ अत्यंत अल्प लोकांना होते. यावर्षी शासनाने रिलायन्स कंपनीला पीक विमा दिला आहे. बँकेत क्रॉप लोन काढताना बँकवाले रिलायन्स कंपनीचा विमा करून घेऊ राहिले, पण त्या विम्याचा लाभ शेतकऱ्यांना भेटतच नाही. फार अल्प प्रमाणात भेटते. अल्प प्रमाणात भेटल्यावर त्यालाही त्या झंझटी खूप आहे, कटकटी खूप आहे. आणि एवढ्या सोप्या प्रमाणात आजपर्यंत कधीही शेतकऱ्यांना पिकाचा विमा भेटलेला नाही. त्या पैशात निव्वळ शेतकऱ्यांची लूट चालू आहे. विमा काढला, शेतकरी क्रॉप लोन काढत असते म्हणून त्या विम्यावर आपलं पीक लिहून देते, बँकेत जाते, सह्या करते, मोकळा होते. पण शेतकऱ्यांना नुकसान झालं का झालं कोणी पाहायला येत नाही, काही करत नाही. आणि त्या नुकसानाची भरपाई अल्पशा प्रमाणात खूप ओरडल्यावर मिळते. शासनाने अशी शेतकऱ्याची लूट करायला नाही पाहिजे. शासनानेच त्या पीक विम्याचे पैसे भरले पाहिजे आणि त्या कंपनीवाल्यांना खडचून सांगितलं पाहिजे का बा तुम्ही पीक विमा द्या आणि त्याचा सर्वे करा. आणि जेव्हा सर्वे होते तेव्हा कोणत्याही शेतकऱ्याला याचा लाभ सहज भेटला असं कधीच होत नाही. गेल्या खरीप हंगामात महाराष्ट्रात 33 लाख शेतकऱ्यांनी विमा भरलाय. कंपन्यांनी विमा हप्त्याच्या बदल्यात वाटलेली रक्कम खूपच कमी आहे. अनेकदा विमा कंपन्या शेतकऱ्यांना मदत देण्यासही टाळाटाळ करताना दिसतायत. त्यामुळे विमारूपी कवच शेतकऱ्यांच्या ऐवजी कंपन्यांसाठीच फायदेशीर ठरतंय. सुरेंद्र रामटेके, साम टीव्ही, वर्धा.